मुंबईमध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे। ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिलाच मेळावा होतोय। शिवाजी पार्कवर पक्षाची पुढची भूमिका ठरणार आहे। त्यामुळे मनसैनिकांना आज राज ठाकरे काय राजमंत्र देतात याकडे लक्ष लागलेलं आहे। मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय। या मेळाव्यासाठी मनसेकडनं जोरदार तयारी करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातनं मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। दरम्यान सकाळी राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी नव्या संकल्पांची गुढी उभारली। त्यानंतर आता संध्याकाळी शिवाजी पार्कवर मनसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्यानं या युतीवर राज ठाकरे काय भाष्य करणार याकडे देखील लक्ष असणार आहे। संध्याकाळी 6 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। तर शिवतीर्थवर राज ठाकरेंनी सहकुटुंब नव्या संकल्पांची ही गुढी उभारली। तर दुसरीकडे शिवाजी पार्कवर मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा पार पडतोय। त्या ठिकाणी जय्यत तयारी देखील मनसेच्या वतीने करण्यात आलेली आहे। आज राज्यभरातनं मोठ्या संख्येने मनसैनिक हे मुंबईमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। राज ठाकरे मनसैनिकांना आज काय कानमंत्र देतात याकडे लक्ष लागलेलं आहे। शिवाजी पार्कवर राज ठाकरे मनसेची पुढची भूमिका आज मांडणार आहेत। मनसैनिकांना ते संबोधित करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे त्यांच्या आजच्या भाषणाकडे लक्ष लागलेलं आहे। सध्याच्या एकूणच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता राज ठाकरे काय भाष्य करतात, नुकतंच गाजत असलेलं अशोक खरात प्रकरण यावर देखील राज ठाकरे भाष्य करू शकतात। तर आपण पाहतोय ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा आहे। त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे, मनसेच्या एकूणच भूमिकेकडे आता लक्ष लागलेलं असणार आहे। कारण राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने राज्यभरातनं मनसैनिक हे मुंबईमध्ये दाखल होत आहेत। आणि सध्या शिवाजी पार्कमध्ये जय्यत तयारी मनसेकडनं केली जाते। मोठ्या संख्येनं मनसैनिक देखील त्या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। थेट जाऊयात शिवाजी पार्कमधून मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, राज्याच्या कानाकोपऱ्यातनं मनसैनिक आज मुंबईकडे येत असतात। राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी राज ठाकरे आज काय संबोधित करतील याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात। आता सध्याचं काय चित्र आहे आणि साधारणतः किती वाजता हा संपूर्ण कार्यक्रम सुरू होईल? सध्या मी ज्या मंचावरून, ज्या व्यासपीठावरून राज ठाकरे या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्ताने मनसैनिकांना संबोधित करतील त्याच व्यासपीठावर आहे। आणि हे समोरचं दृश्य आपण बघतो आहोत की व्यासपीठ तर सज्ज झालेलंच आहे। अर्थातच प्रतीक्षा राज ठाकरेंची आहे, त्यांच्या भाषणाची आहे। मात्र मनसैनिक हे सुद्धा आता शिवतीर्थवर येण्यास सुरुवात झालेली आहे। अर्थातच VIP गेट हे राखीव ठेवण्यात आलेलं आहे। मात्र शिवाजी पार्कवरचे हे जे बाकीचे गेट आहेत या ठिकाणाहून मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे मनसैनिक असतील, पदाधिकारी असतील आणि यासोबतच सर्वसामान्य मराठी माणूस असेल, हे सुद्धा या शिवतीर्थवर गर्दी करणार आहेत। खुर्च्या सुद्धा लागलेल्या आहेत, सज्जता सगळी झालेली आहे। अर्थातच हा गुढीपाडवा मेळावा हा मनसेसाठी अतिशय महत्त्वाचा आणि स्पेशल खास असा गुढीपाडवा मेळावा म्हणावा लागेल। कारण तारखेचा संयोग या गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं यावर्षी जुळून आलेला आहे। आजचीच ती तारीख होती ज्या तारखेच्या दिवशी मनसेची स्थापना झालेली होती आणि त्याच्यामुळे आजचा गुढीपाडवा मेळावा हा खास तर आहेच। मात्र त्यासोबतच महाराष्ट्रातल्या इतर ज्या राजकीय घडामोडी सध्या घडतायत यांवरती राज ठाकरे नेमकं काय बोलतायत, त्यांचं काय मत व्यक्त करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। राज ठाकरे याच व्यासपीठावरनं संपूर्ण जनतेला संबोधित करणार आहेत। जर आपण एक बार व्यासपीठाकडे बघितलं तर मंच सुद्धा सज्ज झालेला आहे। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा हा अर्थातच नेहमी खास असतो। कारण यावर्षी महापालिका निवडणुकीच्या नंतर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर हा गुढीपाडवा मेळावा होतोय। ठाकरे बंधूंच्या युतीचं पुढचं भविष्य काय असणार आहे, ठाकरे बंधूंच्या युतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राज ठाकरे काही बोलतायत का, पुन्हा एकदा ठाकरे बंधू अशा प्रकारच्या कुठल्या व्यासपीठावर, विशेषतः राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसतायत का, हे बघण्याची सुद्धा लोकांना उत्सुकता आहे, मराठी जनांना उत्सुकता आहे। त्या दृष्टीने राज ठाकरे काही पावलं टाकणार आहेत का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। सध्या इथे आपण बघतोय की कडेकोट बंदोबस्त तर ठेवण्यात आलेला आहेच। वेगवेगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीची सज्जता आहे आणि त्यांना सुद्धा उत्सुकता आहे। आज राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता खूप जणांना आहे आणि तारखेचा संयोग आज जुळून आलेला आहे। अगदी बरोबर बोललात, उत्सुकता तर सगळ्यांनाच आहे साहेब काय बोलणार। पण एवढंच सांगतो, आज महाराष्ट्रात ही तोप गाजणार आहे। कारण खूप काही मुद्दे आहेत लोकांमध्ये, जो असंतोष आहे निवडणुकीपासूनचा
तो मान्य राजसाहेबांना माहिती आहे तो असंतोष काय आहे. त्याच्यावर नक्कीच आज राजसाहेब खूप महाराष्ट्रासाठी चांगलं या ठिकाणी मत मांडणार आहेत. नक्कीच राजगर्जना तर होईल. दरवर्षी आपण बघतोय की गुढीपाडवा मेळाव्यानिमित्ताने कोणता ना कोणता वेगळा कार्यक्रम राज ठाकरे देतात. यावर्षी काय कार्यक्रम दिला जाणं अपेक्षित आहे, कारण सदस्य नोंदणी सुद्धा मोठ्या संख्येने सुरू झाली आहे. राजसाहेब आणि गुढीपाडवा मेळावा आणि ह्या दिवशी साहेब काय बोलतील आणि काय आदेश देतील, काय सूचना देतील आणि काय विचार मांडेल, हा एक सस्पेन्स असतो. जसा आमच्यासाठी आहे तसं संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सस्पेन्स असतो. आणि ज्या वेळेला सभा होते त्याच्यानंतर जे पडसाद अख्ख्या महाराष्ट्र देशभर उमटतात त्याच्यावरूनच कळेल की राजसाहेब काय बोलतात. तळागाळाच्या कार्यकर्त्यांपासून ते आमच्या नेत्यांपर्यंत सगळ्यांसाठी एक आराखडा या ठिकाणी सगळ्यांना कामाचा मिळणार आहे. सध्या खरात प्रकरण गाजतंय महाराष्ट्रात. विधिमंडळाच्या अधिवेशनाचे सुद्धा आता मोजके काही दिवस उरलेले आहेत, ते सुद्धा संपत आलेलं आहे. महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा काही नवी वळण आणि अनपेक्षित वळण घेण्याच्या संकेतात आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याबद्दल राज ठाकरे काही बोलतील, बोलावं अशी तुमची अपेक्षा आहे का? नक्कीच बोलणार. राजसाहेबांनी कधीच कुठल्या मुद्द्यावर शांत बसलेले नाही. मनश्री थोडंसं थांबवतोय. कृष्णात पाटील देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कृष्णात, आपण पाहतोय आता एकीकडे मोठ्या संख्येनं मनसैनिक मुंबईमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. मनसैनिकांमध्ये देखील उत्साह आहे. काय सांगाल कृष्णात? मला गेटवरच पकडलं जातं. नक्कीच मनसैनिकांमध्ये उत्साह आहे, कारण 20 वर्षानंतर एक नवीन एक वेगळा योगायोग घडलेला आहे. कारण मनसेची स्थापना ज्या तारखेला झाली होती तेव्हा त्या 20 वर्षानंतर त्याच तारखेला 19 मार्चला हा पाडवा मेळावा होतोय. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक झालेली आहे. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि त्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. मुंबई महापालिकेचे पक्षाचे गटनेते आणि नगरसेवक यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत. किल्लेदार साहेब, आता 20 वर्षाचा काळ हा लोटलेला आहे, पक्षाला 2 दशकं झालेली आहेत. काय वाटतं आजच्या मेळाव्यातून राज ठाकरे कोणता संदेश देतील? कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, नवीन वेगवेगळे विषय जे आहेत ते येताना पाहायला मिळतात. कोणता संदेश देतील हे काय अद्याप कोणालाच माहीत नाही, कारण राज ठाकरे साहेब असं काही कोणाला सांगून भाषण करत नाही. ते जेव्हा येतात तेव्हा स्पॉन्टिन्युअसली उभे राहतात, स्पॉन्टिन्युअसली त्यांना जे सुचतं ते बोलतात. परंतु एक मात्र नक्की आहे की जे काही मनसेने आता ट्रेजर 2-3 दिवसात दिलेले आहेत, ट्रेजर पोस्ट केलेले आहेत किंवा आजचं जे ट्विट आहे, एकंदर ह्याच्यावरून असं वाटतं की सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे महाराष्ट्रातली, देशातली, ह्याच्यावर ते नक्कीच ताशेरे ओढतील. ओके, कारण एकीकडं महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, सर्वाधिक जास्त संख्येनं महायुतीचे आमदार आहेत, आता नगरसेवक देखील असलेलं पाहायला मिळतं आहे. कुठंतरी मुंबईतला जो लढा आहे तो मुंबई महापालिकेचा कमी पडला असं वाटतं? नाही, बघा, एक लक्षात घ्या की मराठी माणूस जो आहे तो एकवटून मतदानाला उतरला आणि त्यांनी आमच्या दोन्ही बंधूंच्या युतीसाठी मतदान केलं. ह्यात काही वादच नाही की ते रस्त्यावर दिसत होतं. परंतु जे जातीय ध्रुवीकरण झालेलं आहे, जे धार्मिक ध्रुवीकरण झालेलं आहे, सत्ताधाऱ्यांनी जे केलेलं आहे, आणि पैशाचा वाटप, मोठ्या प्रमाणात पैशाचा वाटप झालेला आहे, याला कुठेतरी लोक बळी पडलेले आहेत आणि म्हणून हा रिझल्ट थोडासा असा आलेला आहे. आत्ता मी महानगरपालिकेत गेले 2 महिने जेव्हा जातो आहे तर मला दिसतं आहे ना की ही महानगरपालिका जी आहे ह्यांनी तर ते ज्या सामदाम दंड भेद त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी मिळवली, परंतु ते भेदरलेले आहेत. त्यांना कसा गाडा सांभाळायचा महानगरपालिका हे सुचत नाही आहे. म्हणजे ह्यातूनच सगळं कळतं आहे की आलेले जे सगळे नगरसेवक आहेत हे काही मास लीडर कोणी नाही आहेत. त्यांना पक्षाच्या ह्या ज्या काही जातीय समीकरण, पैसा ह्याच्या बळावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे तो महानगरपालिकेचा गाडा असो किंवा राज्याचा गाडा असो, हे सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. तर मला वाटतं ह्यातून बोध घेऊन पुढील निवडणुकीत जनता योग्य विचार करेल. आजचा मेळावा हा ऐतिहासिक ठरेल, एक कारण मोठ्या संख्येनं मनसैनिक हे राज्यभरातून येऊ लागलेले आहेत. कशा प्रकारचं नियोजन असणार काय? हा पाडवा मेळावा आहे, गुढीपाडवा मेळावा, हा तो गेले अनेक वर्ष होतो आहे आणि तो दरवर्षी ऐतिहासिक होतो. दरवर्षी आम्ही स्वतःचंच रेकॉर्ड आम्ही मोडत असतो. त्यामुळे पाडव्या मेळाव्याला दृष्ट लागणार नाही अशा पद्धतीचा आमचा मेळावा असतो. दृष्ट लागेल असा तर मोठी जय्यत तयारी देखील झालेली आहे. मनसैनिक येईल, एक नवी ऊर्जा, नवीन विचार घेऊन घरी जातील आणि ती ऊर्जा, ते विचार त्यांना वर्षभर पुढे कामासाठी उपयोगी होतील. अमित ठाकरे आज बोलणार आहेत? मला कल्पना नाही, खरंच कल्पना नाही.
तर हे होते यशवंत किल्लेदार, जे मनसेचे महापालिकेतले गटनेते आहेत. आणि एक ऐतिहासिक मेळावा दरवर्षी होतोय आणि दरवेळा जे नवीन उच्चांक निर्माण केले जातात त्याप्रमाणे आज देखील गर्दीचा एक उच्चांक यावेळी मांडला जाईल असे एक निश्चितच त्यांनी, कृष्णात आपण स्पष्ट पाहतोय केलेलं आहे. खरं तर कार्यकर्त्यांमध्ये मनसेच्या नेत्यांमध्ये देखील तितकाच उत्साह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्ञानेश सावंत देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवतीर्थच्या परिसरातनं. ज्ञानेश, आपण पाहतोय मनसैनिकांचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे. राज ठाकरे नेमका आज काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे. शिवतीर्थ बाहेर काय घडामोडी? आपण पाहतोय आणि नेमका मी शिवतीर्थाच्या बाहेर आहे. या क्षणाला इथे कार्यकर्त्यांची अर्थात राज समर्थकांची मोठी गर्दी झालेली आहे. आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अनेक निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पिछाहाट झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र राज ठाकरे यांच्यावरचं कार्यकर्त्यांचं प्रेम, त्यांना ऐकायला येणाऱ्यांची गर्दी ही खरोखरीच मोठ्या संख्येने असते. आणि याही वर्षी आता कुठच्याही महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत आणि कुठचंही राजकीय वातावरण नाही. मात्र केवळ राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी, राज ठाकरेंचे विचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनसैनिक या ठिकाणी आलेले आहेत. शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये देखील चहू बाजूनी कार्यकर्त्यांचा वेढा आहे. त्याच पाठोपाठ पुढच्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे हे शिवतीर्थावरून निघतील. ते शिवाजी निश्चितच पार्कमध्ये त्यामुळे आता सभेसाठी ज्ञानेश, जातील. राज ठाकरे कधी तत्पूर्वी शिवतीर्थवरून निघतात याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. या सगळ्या घडामोडींवर लक्ष असणार आहे. ज्ञानेश, मनश्री आणि कृष्णा तिघांचंही तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.